नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही सुमित्राला घेऊन हॉस्पिटलला येते आणि सुमित्राला ICU मध्ये ठेवलेली असते आणि तिच्यावर उपचार सुरू असतात. तर जानकी ही खिडकीतून बाहेरून सुमित्राला बघत असते. तिच्या डोळ्यात खूप पाणी येत असते आणि इकडे घरी तर ओवीला खूप भूक लागलेली असते, म्हणून ती किचनमध्ये येते आणि फ्रीजमध्ये काही खाण्यासाठी आहे की नाही हे शोधते, परंतु तिला फ्रीजमध्ये काही सापडत नाही. म्हणून ती स्टूल घेते आणि वर डब्यात काही ठेवलेले आहे का म्हणून ती पाहत असते. तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते. तर ओवी खूपच घाबरते आणि तिच्या हातातील पूर्ण डब्बा खाली पडतो. तेव्हा ऐश्वर्या ही ओवीवर ओरडते की काय ग, काय हा सर्व पसारा, काय हवं तुला आणि कोणाला तरी आवाज द्यायचा आणि ह्या स्टूलवर कशाला उभी राहिलीस, पडली बिडली तर काय करणार आणि तुझी आई कुठे आहे. तर ओवी म्हणते की मला माहिती नाही, पण आंटी मला खूप भूक लागलेली आहे. तर ऐश्वर्या म्हणते की बरं बरं ठीक आहे आणि बघते म्हणून ती एक डब्बा चेक करते. तर त्यात लाडू असतात आणि तो ओवीच्या हातात देते आणि रूम मध्ये जा आणि खाऊन घे, असे काही लागले तर गुलाब काकांना आवाज देते येतील आणि ओवीला ती रूम मध्ये जायला सांगते. तर ओवी धावतच आपल्या रूम मध्ये निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की शी, काय पसारा हा सर्व आणि ही जानकी कुठे गेली असेल आणि ऐश्वर्या गुलाबराव म्हणून त्यांना आवाज देते. तर ते धावतच येतात. ऐश्वर्या म्हणते की काय हा सर्व प्रसारा करून ठेवलेला आहे, त्या ओवीने करून ठेवला आणि माझी ब्लॅक कॉफी कुठे आहे, मी तुम्हाला किती वेळेस सांगितले माझी ब्लॅक कॉफी जर मला नाही मिळाली तर माझी चिडचिड होते आणि जानकी वहिनी कुठे गेल्या त्या तर दिसत नाही. तेव्हा गुलाबदादा रडतच म्हणतात की वहिनी, अहो तुम्हाला समजले नाही का, आईंना अटॅक आला हो. आणि त्याच वेळेस आजी ही आपल्या हातात फुले घेऊन येत असते आणि ती ऐकते आणि काय झाले असे घाबरूनच विचारते. तर गुलाबदादा म्हणतात की सुमित्रा, आईंना अटॅक आला. ते ऐकून तर आजीच्या हातातील ती फुलांची थाली खालीच पडते. तेव्हा गुलाबदादा रडतच सांगतात की जानकी वहिनी त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेल्यात ऍडमिट करण्यासाठी आणि आजींला तर चक्कर यायला लागते. तर ऐश्वर्या आणि गुलाबदादा धावतच येतात आणि आजींला धरतात. तर ऐश्वर्या आजीला धरून गुलाबदादांना चेअर घेण्यासाठी सांगते. तेव्हा आजी तर रडायला लागते. तर ऐश्वर्या घाबरतच आजी गुलाबदादांना विचारते की अहो पण हे असे अचानक कसे झाले. तेव्हा गुलाबदादा रडतच म्हणतात की त्या दोघी सुद्धा देवघरात होत्या, पण मला काही कळले नाही आणि जेव्हा वहिनी साहेब मोठ्याने ओरडल्या तेव्हा मी धावत आलो. आम्ही तुम्हाला सुद्धा आवाज दिला होता, परंतु तुम्ही रूम मध्ये झोपलेल्या होत्या आणि वहिनी साहेबांनी नंतर त्यांना गाडीत बसवले आणि त्या नंतर त्यांना घेऊन गेल्यात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे पण अचानक हे सर्व झालेच कसे. तेव्हा गुलाबदादा रडत सांगतात की ऋषिकेश दादांचा फोन आला होता, सारंग दादा अजून सापडलेले नाहीत, म्हणून आईंना धक्का बसला आणि त्यांना चक्कर आली आणि त्या खाली पडल्या. तेव्हा आजी रडायला लागते आणि अरे देवा, मी काय करू, तुझ्याकडे विनवणी करण्यासाठी आले होते आणि घरी आल्यानंतर देवा हे काय बघायला मिळाले म्हणून आजी आणखीनच रडायला लागते. तेव्हा ऐश्वर्या आजीला म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि गुलाबला विचारते की वहिनी आईंना घेऊन कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेल्यात. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की सिटी हॉस्पिटलला. तर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे आजी, गुलाब आहे आणि गुलाबला म्हणते की तू आजीकडे आणि ओवीकडे लक्ष दे, मी लगेच हॉस्पिटलला जाऊन येते. तेव्हा ऐश्वर्या धावत निघून जाते. तर आजी देवाला हात जोडते की अरे परमेश्वरा, माझ्या सुमित्राला सुखरूप ठेव, तिला काही होऊन देऊ नको आणि माझ्या सारंग बाळाला सुद्धा सुखरूप घरी येऊन दे रे. त्यानंतर इकडे हॉस्पिटलला जानकी ही राहिलेल्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करते आणि त्या फॉर्मवर ती सही करत असते. तेवढ्यात ऋषिकेशचा तिला कॉल येतो. तेव्हा जानकी ऋषिकेशचा कॉल घेण्यासाठी बाजूला जाते आणि ऐश्वर्या त्याच वेळेस येते आणि तेथील नर्सला विचारते की येथे सुमित्रा रणदेवेंना इथे ऍडमिट केलेले आहे ना. तेव्हा ती मुलगी म्हणते की हो, त्यांना इथे ऍडमिट केलेले आहे आणि त्यांच्या रिलेटिव्ह तिकडे फोनवर बोलतात. तर इकडे ऋषिकेश जानकीला फोनवर सांगत असतो की अगं, एकावर एक हे असे काय संकट आपल्या घरात सुरू झाले. तेव्हा जानकी म्हणते की अहो हे बघा, आपणच जर धीर सोडला तर कसे चालेल. तेव्हा जो फॉर्म हा जानकी भरत असते तर ती मुलगी म्हणते की त्यांचं अजून फोनवर बोललेलं झालेलं नाही आणि ते लवकर होईल की माहिती नाही, मग त्यानंतर तुम्ही त्यांना हा फॉर्म भरण्यासाठी सांगा. तेव्हा ऐश्वर्या विचारते की कसला फॉर्म. तेव्हा ती मुलगी म्हणते की अहो पेशंटला तर ऍडमिट केलेले आहे आणि अजून फॉर्म भरलेला नाही आणि त्या त्यांच्या सासूबाई आहेत ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, त्या माझ्या सुद्धा सासूबाई आहेत आणि
त्या सख्या, मग मी फॉर्म भरला तर चालेल ना? तर ती मुलगी म्हणते की हो चालेल आणि ती ऐश्वर्याला खाली साईन करण्यासाठी सांगते. तर इकडे फोनवर ऋषिकेश जानकीला विचारत असतो की डॉक्टर काय म्हटले. तेव्हा जानकी सांगते की डॉक्टरांशी अजून स्पष्टपणे बोलणं झालेलं नाही. आईंना आयसीयू मध्ये ऍडमिट केलेले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जसे डॉक्टरांशी बोलणे होईल तसे मी तुम्हाला कळवत राहील. तुम्ही इकडली काळजी करू नका, तुम्ही फक्त सारंग भाऊजींचा शोध घ्या, तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि जानकी फोन ठेवते आणि ऐश्वर्याला बघून म्हणते की अगं ऐश्वर्या तू आलीस का? अगं आईंना ऍडमिट केले. तर ऐश्वर्या म्हणते की वहिनी अहो तुम्ही मला का सांगितले नाही? हाका मारायच्या मी आले असते, पण तुम्ही न सांगताच त्यांना हॉस्पिटलला घेऊन आलात. तेव्हा जानकी म्हणते की अगं त्यावेळी मला खरंच सुचले नाही, आम्ही दोघी देवघरात बोलत होतो आणि अचानक त्यांना अटॅक आला आणि मी त्यांना येथे घेऊन आले. आणि तेव्हा जानकीच्या लक्षात येते की फॉर्मवर सही करायची राहिली. तेव्हा ती परत मागे जायला निघते. तर ऐश्वर्या म्हणते की वहिनी फॉर्म भरला, मी सही केली, डोंट वरी. त्यानंतर इकडे घरी विक्रांत आणि शर्वरी धावतच येतात. शर्वरी म्हणते की आजी हे काय ऐकते आणि सारंगचे काही कळले की नाही? तेव्हा आजी म्हणते की नाही ग. तर शर्वरीला मोठा धक्का बसतो आणि आजी म्हणते की खरं तर त्याला तर जायचेच नव्हते, परंतु जानकीची सर्व घाई नडली. तो नकोच म्हणत होता, परंतु ही जानकी त्याच्या मागे लागले की जा जा आणि शेवटी तो गेला. तर शर्वरीच्या डोळ्यात पाणी येत असते. आजी म्हणते की स्वतःच्या नवऱ्याने तिने विमानाला पाठवले आणि सारंगला मात्र आपल्या ट्रेनने पाठवले, म्हणून हे सर्व झाले. तर शर्वरी लगेच रागाने म्हणते की का? तर विक्रांत म्हणतो की अहो आजी विमानाची तिकीट हे फुल झाले असतील म्हणून त्यांनी रेल्वेची तिकीट काढली असतील. शर्वरी म्हणते की पण का? नाना बाहेर येतात आणि शर्वरी असा मोठ्याने आवाज देतात. तर सर्वजण नानाकडे बघत असतात. तर विक्रांत नानाच्या हाताला धरतो आणि नानांना म्हणतो की तुम्ही अगोदर शांतपणे बसा. नाना म्हणतात की काय झाले? तर शर्वरी म्हणते की तुम्ही अगोदर खाली बसा. नाना म्हणतो की बसतो, परंतु काय झाले ते सांग. शर्वरी म्हणते की नाना अगोदर शांत व्हा, पाणी घ्या. तर नाना म्हणतात की अगं काय झाले ते सांग, पाणी काहीच नको. तेव्हा शर्वरी म्हणते की नाना प्लीज शांतपणे ऐकून घ्या. तर नाना म्हणतात की अगं काय ते सांग ना, काय झाले? नाना ऐकायला तयार नसतात आणि शर्वरी काय झाले ते सांग असे म्हणत असतात. तर शर्वरी म्हणते की नाना प्लीज अगोदर स्वतःला शांत करा आणि ऐकून घ्या की आपल्या आईला माइल्ड हार्ट अटॅक आला. ते ऐकून नाना तर धक्काच बसतो. नाना उठून म्हणतात की काय? तेव्हा शर्वरी म्हणते की नाना पाणी घ्या. तर नाना म्हणतात की पाणी नको आणि मला सांग की सुमित्रा कुठे आहे, ती आता कशी आहे? तर शर्वरी म्हणते की नाना हे सर्वच आत्ताच काही वेळापूर्वी झाले आणि जानकी वहिनी परस्पर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. एकटीच होती पण आता तिच्या सोबत ऐश्वर्या सुद्धा तेथे गेली. पण बघा की आपल्या घरातील कारभार कुणाला काहीच माहिती नाही. आम्हाला सुद्धा आजीने फोन केला म्हणून कळले. तेव्हा नाना आजीला विचारतात की तुम्ही कुठे होतात? तेव्हा आजी म्हणते की मी देवळात गेले होते आणि मला सुद्धा काहीच माहिती नव्हते, परंतु घरी आल्यानंतर गुलाब ऐश्वर्याला सांगत होता ते मी ऐकले आणि तेव्हा मला कळले. तेव्हा नाना विचारतात की पण कुठल्या हॉस्पिटलला? तर आजी म्हणते की ते सिटी हॉस्पिटलला. हो ना शर्वरी? तेव्हा शर्वरी म्हणते की हो सिटी हॉस्पिटल. तेव्हा नाना म्हणतात की चला लगेच. तर शर्वरी म्हणते की नाना अगोदर शांत व्हा. नानांना घेऊन विक्रांत आणि शर्वरी जायला निघतात. तर आजी म्हणते की अगं शर्वरी तिकडे काय होते हे मला कळवत राहा. तेव्हा शर्वरी पुन्हा मागे येते आणि आजीला म्हणते की तू टेन्शन घेऊ नकोस, फक्त तू शांत राहा. आणि गुलाबला म्हणते की तू आजीची काळजी घे. आणि शर्वरी सुद्धा नानांना घेऊन हॉस्पिटलला निघून जाते. नंतर इकडे ऋषिकेश हा रुग्णालयाच्या बाहेर असतो आणि रडत असतो की आता मी काय करू? सारंग सापडत नाही. त्या धक्क्याने आईला अटॅक आला. सारंगच्या काळजीने जीव तिचा तुटतो. मी तरी काय करू? एकतर माझ्या हाती सुद्धा काही लागलेले नाही. सारंगला मी किती शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेही त्याचा थांगपत्ता लागत नाही. मी काय करू? खरंच काहीच कळत नाही. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब आणि काही हवालदार बाहेर येतात. तर ऋषिकेश त्यांना विचारतो की साहेब अहो माझ्या भावाबद्दल काही कळले का? तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो आमचा शोध सुरू आहे, अजूनपर्यंत काही कळलेले नाही. प्रत्येक मिसिंग माणसाला आम्ही शोधण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो मी त्याबद्दलच बोलतो. आणि इकडे आड तिकडे विहीर अशी माझी परिस्थिती झाली. तर इन्स्पेक्टर साहेब विचारतात की म्हणजे? तेव्हा ऋषिकेश सांगतो की घरून आत्ता फोन आला होता आणि या सर्व धक्क्यामुळे तिकडे माझ्या आईची तब्येत बिघडली, ती तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे हो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की काय? आणि तुम्ही एक काम करा, तुम्ही आता तिकडे जा, तिकडे जास्त तुमची आता यावेळी गरज आहे.
आणि इथे थांबून असं सुद्धा काही फायदा होणार नाही. आम्हाला जर काही कळले तर आम्ही नक्की तुम्हाला कळवतो. आणि ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या. तर ऋषिकेश एक इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडतो आणि सर प्लीज काही कळले तरी प्लीज मला लगेच कळवा, मी तुमच्या संपर्कात तर राहीनच. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नक्की आणि काळजी घ्या असे बोलून ऋषिकेश आपल्या गाडीत बसतो. त्यानंतर इकडे नाना, शर्वरी आणि विक्रांत धावतच हॉस्पिटलमध्ये येतात. तेव्हा नाना जानकीला विचारतात की आता सुमित्राची तब्येत कशी आहे. तेव्हा जानकी सांगते की डॉक्टरांचे ऑपरेशन सुरू आहे, अजून माहिती नाही. तेव्हा नाना म्हणतात की बरं झालं जानकी, तो वेळीच धावपळ केली. तेव्हा जानकी म्हणते की नाना बरं झालं की तेव्हा मी आईंच्या सोबत होते. आईंना जर एकटे असताना काही झाले असते तर खरंच नाना काय करू ते मला नाही सुचत. तेव्हा शर्वरी लगेच जानकीवर ओरडते की कशी तुला काही सुचेल आणि तू सारंगला ट्रेनने कशाला पाठवले होते, काय गरज होती. तेव्हा जानकी म्हणते की शर्वरी म्हणते की तू काहीच बोलू नको कारण तू त्याच्यावर बळजबरी केलीस. आणि शर्वरी ही ऐश्वर्या जवळ येते आणि तिच्या हाताला धरून विचारते की ऐश्वर्या, सारंगचा काही पत्ता लागला का. तेव्हा ऐश्वर्या रडण्याचे नाटक करते आणि अजून तरी नाही असे म्हणते. तर नाना आणि जानकी यांना खूप वाईट वाटत असते. तेव्हा विक्रांत विचारतो की पण आईंना अशी अचानक चक्कर कशी आली. तेव्हा जानकी सांगते की मी आणि आई देवघरात बसलो होतो आणि तेवढ्यात ऋषिकेशचा फोन आला आणि आईने हट्ट केला की तो फोन स्पीकरवर टाक म्हणून. आणि घडलेला सर्व प्रकार जानकी ही त्यांना सांगते. मला काही सुचत नाही आणि मी डायरेक्ट आईंना अटॅक आल्यानंतर इकडे हॉस्पिटलला घेऊन आले. तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात. तर नाना हे डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर आता सुमित्रा कशी आहे. तेव्हा डॉक्टर खुश होऊन सांगतात की सुमित्रा मॅडम शुद्धीवर आलेल्या आहेत. ते ऐकून सर्वांना तर खूप आनंद होतोच. आणि जानकीला म्हणतात की तुम्ही त्यांना येथे घेऊन आलात रात्री, ते अगदी बरे केलेत, त्यांच्या जीवावरील संकट टळलेले आहे. तेव्हा शर्वरी डॉक्टरांना विचारते की आम्ही आता भेटू शकतो का. आणि सर्वजण आतमध्ये येतात परंतु ऐश्वर्याच पुढे सुमित्रा जवळ येते आणि आई काय झाले हो हे सर्व. जानकी वहिनींनी मला साधा आवाज सुद्धा दिला नाही आणि तुमच्यावर ही काय परिस्थिती. एकतर सारंग सुद्धा सापडत नाही, त्यांचा काही पत्ता तर नाहीच. आपल्यावर ही काय परिस्थिती आली. अगदी दुःखाचा डोंगर माझ्या डोक्यावर कोसळला आणि त्यात तुमची ही अवस्था अशी झाली. मला तर फक्त तुमचाच आदर आहे हो, प्लीज आई लवकर बऱ्या व्हा. म्हणून ती तेथे स्टूलवर बसते आणि रडत असते. तेवढ्यात शर्वरी धावत येते. अगं ऐश्वर्या स्वतःला सांभाळ, अगं मला माहिती आहे की तुला स्वतःला खूप ट्रेस आहे म्हणून, आणि आई समोर जर तू इमोशनल झाली तर आईला खूप त्रास होईल ग, प्लीज तू रडू नकोस, स्वतःला सांभाळ, आम्ही आहोत ना सर्वजण. तेव्हा नाना सुमित्राला म्हणतात की तू बरी आहेस ना आणि धीर सोडू नकोस, स्वतःला सांभाळ. तेव्हा सुमित्रा विचारते की आहो आपलं सारंग कसं आहे आणि सारंग बद्दल काही कळले का. तेव्हा जानकी म्हणते की आई ऋषिकेश हे सारंग भाऊजीचा शोध घेतात परंतु तुमची बातमी कळल्यामुळे ते तुम्हाला भेटण्यासाठी इकडे परत येतात. तर सुमित्रा लगेच म्हणते की कशाला, त्याला येथे येण्याची काही गरज नाही आणि त्याला सांगा की सारंग सापडल्याशिवाय त्याला इथे येऊ नको म्हणून, सारंगला शोधल्याशिवाय तेथून हलायचे नाही हे त्याला सांग. तर सुमित्राला श्वास घेण्यासाठी खूप त्रास. शर्वरी ही जानकीला म्हणते की तू आता काही बोलू नकोस आणि आईला खरंच खूप त्रास होतो, तू शांतच राहा. आणि जानकीचा हात ती मागे करते आणि तेवढ्यात नर्स धावत येतात आणि पेशंटची तुम्ही इतके बोलू नका, त्यांना त्रास होतो असे सांगतात. तर जानकी सुमित्राला म्हणते की तुम्ही इतका स्वतःला ट्रेस करून घेऊ नका, स्वतःची काळजी घ्या, मी सांगते त्यांना तसे, असे बोलून जानकी बाहेर निघून जाते. विक्रांत सुद्धा सुमित्राला समजावतो की आई स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत येथे सर्वजण. तेव्हा शर्वरी सुमित्राला म्हणते की प्लीज आई तू शांत हो. त्यानंतर इकडे ऋषिकेश हा रडतच आपल्या गाडीतून येत असतो. देवा मी सर्व काही सहन करू शकतो परंतु माझ्या घरच्यांना जर काही झाले तर ते मी सहन करू शकत नाही. देवा माझ्या सारंगला तू लवकर शोधून काढ आणि आईला लवकरात लवकर बरे कर, त्या दोघांना अशा संकटात मी नाही बघू शकत. आणि तेवढ्यात जानकीचा कॉल त्याला येतो. ऋषिकेश आपले डोळे पुसतो आणि फोन घेतो. तेव्हा जानकी खुश होऊन सांगते की ऋषिकेश आई शुद्धीवर आल्या. ते ऐकून तर ऋषिकेशला आनंद होतो आणि जानकी काय सांगतेस आणि थँक गॉड एकतरी बातमी चांगली मिळाली. तेव्हा जानकी सुद्धा खुश होऊन म्हणते की हो. तर ऋषिकेश म्हणतो की कधी एकदा मी आईला भेटतो असे झाले. तेव्हा जानकी म्हणते की आओ पण तुम्ही येथे येऊ नका. ऋषिकेश विचारतो की म्हणजे काय ग जानकी काय झाले. तेव्हा जानकी म्हणते की आईंनी सांगितले की काही झाले तरी
सारंग भाऊजींना शोधून आला त्याशिवाय तुम्ही घरी येऊ नका। आईंचा सारंग भाऊजीमध्ये जीव अडकलेला आहे तर ऋषिकेश म्हणतो की कळते ग मला। तेव्हा जानकी म्हणते की हो तुम्ही सारंग भाऊजींना शोधा त्याशिवाय आईच्या जीवाला चैन पडणार नाही। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे मी ठेवतो आणि काळजी घे। जानकी म्हणते की हो तुम्ही सुद्धा त्यांची काळजी घ्या, बाकी देव तर आहे ना आपल्या पाठीशी। माझा पूर्ण विश्वास आहे की आपले सारंग भाऊजी नक्की सापडतील। तेव्हा ऋषिकेश लगेच फोन ठेवतो आणि ड्रायव्हर काकांना म्हणतो की दादा गाडी थांबवा, आपल्याला परत हॉस्पिटलकडे जायचे त्यामुळे गाडी परत मागे वळवा। तेव्हा ऋषिकेश पुन्हा गाडी घेऊन मागे सारंगला शोधण्यासाठी जातो तर इकडे धावतच जानकी सुमित्रा जवळ येते आणि आई मी यांच्याशी बोलले, हे सारंग भाऊजींना शोधूनच येथे येतील, तुम्ही काळजी करू नका आणि ऐश्वर्या तेथेच असते। तेव्हा जानकी ऐश्वर्याला विचारते की शर्वरी वंश आणि नाना कुठे गेलेत। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॉक्टरांशी बोलतात। ऐश्वर्या सुमित्राचे पाय दाबण्याचे तर नाटक करत असते तर जानकी आईंना म्हणते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरून विचारते की तुम्ही ठीक तर आहात ना। तेव्हा सुमित्रा रडतच पुन्हा आपला नाकाचा ऑक्सिजन काढते आणि तुला तीनदा तीनदा सांगितले तू सारखे सारखे काच ओरडते, तेच बोलते की माझा सारंग सापडल्याशिवाय मला जीवाला बरे वाटणार नाही। तेव्हा जानकी म्हणते की बरं राहून द्या, तुम्ही फार ट्रेस घेऊ नका आणि सुमित्राचा हात हातामध्ये घेऊन मी सांगते ना तुम्हाला ऋषिकेश सारंग भाऊजींना नक्की परत घेऊन येतील। तेव्हा सुमित्रा लगेच रागाने जानकीच्या हातातील हात हिसकावून बाजूला घेते आणि ऐश्वर्याच्या हातात हात देते तर ऐश्वर्या लगेच उठते आणि आई जरा सावकाश आणि सुमित्राच्या ज्या हाताला हे सलाईन चालू असते तर तो हात अगदी सावकाशपणे धरते। जानकीला मात्र खूप वाईट वाटते। त्यानंतर इकडे ऋषिकेशला गाडीमध्ये सुमित्राची तो किती काळजी घेत होता, तिचे पाय दाबत होता हे सर्व क्षण आठवतात आणि सारंगची सुद्धा आठवण होती आणि सारंग अरे कुठे असशील रे तू, एका क्षणात होत्याचे नव्हते झाले, सगळं अगदी विस्कटल्यासारखे झाले आणि त्याच वेळेस एक म्हातारा माणूस गाडी समोर आडवा होतो आणि साहेब थांबा थांबा आम्हाला मदत करा, एकाला हॉस्पिटलला घेऊन जायचे। तेव्हा लगेच ड्रायव्हर काका म्हणतात की अहो दादा कशाला या भानगडीत पडतात, आपल्याला हॉस्पिटलला जायचे। तेव्हा तो माणूस हात जोडून विनवण्या करतो की अहो ते बिचाऱ्याच्या जीवाचा प्रश्न आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो काका आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात आणि ड्रायव्हरला म्हणतात की अरे ते अडचणीत आहे, आपण त्यांना मदत करायला नको का। आणि ऋषिकेश खाली उतरतो, आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन जाऊयात। तर तो माणूस म्हणतो की देव तुमचे भलं करो आणि ऋषिकेश त्या माणसासोबत धावतच त्या माणसाजवळ येतो आणि त्याच्या अंगावर पूर्णपणे चादर असते। तेव्हा सर्वजण उचलून त्याला गाडीमध्ये टाकतात आणि ऋषिकेश गाडीमध्ये बसून ती गाडी हॉस्पिटलला घेण्यासाठी सांगतो आणि तेवढ्यात गाडी ही जात असताना सारंगच्या त्या अंगावरील ती चादर निघते आणि सारंग हा डोक्याला जबर मार लागलेला असतो आणि त्यातून रक्त सुद्धा आलेले असते आणि ऋषिकेशला आरशामध्ये हे सर्व दिसत असते। तेव्हा ज्या माणसाला सारंगला ऋषिकेशने गाडीत टाकलेले असते तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला सारंग असतो। ऋषिकेशचे मात्र लक्ष जात नाही आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऋषिकेश हॉस्पिटलला सारंगला घेऊन येतो परंतु त्याच्या अंगावर पूर्ण चादर टाकलेली असते तरी सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही तर तो देवाला म्हणत असतो की देवा अरे माझा सारंग कुठे असेल आणि डॉक्टर सारंगला चेक करून म्हणतात की यांची कंडिशन खूपच बिकट आहे, यांना जर मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाही नेले तर यांच्या जीवाला धोका आहे। तेव्हा सारंगच्या अंगावरील ती चादर काढलेली असते तर तो सारंग असतो। त्यानंतर इकडे जानकी ही देवासमोर बसते आणि देवाला दोन्हीकडून हात लावून म्हणते की देवा आज फक्त माझी परीक्षा नाही तर तुझी सुद्धा परीक्षा आहे, मी तुझ्यावर केलेल्या भक्तीची परीक्षा आणि ही परीक्षा तुला द्यावीच लागेल। तर इकडे हॉस्पिटलमध्ये लाईट जाते आणि तेवढ्यात डॉक्टर ह्या नर्सला आवाज देतात आणि त्याच वेळेस ऋषिकेशचा हात सारंगच्या हातावर पडतो। तर इकडे जानकी म्हणते की काही झाली तरी मला त्याचे फळ तुला द्यावेच लागेल आणि तेवढ्यात जे गुलाबाचे फुल असते तर ते गणपती बाप्पा खाली टाकतो। जानकीला तर खूप आनंद होतो। तर इकडे ऋषिकेशचा हात जो सारंग आणि एकमेकांनी धरलेला असतो तर ऋषिकेश जायला निघतो तर सारंग त्याच्या हाताला धरून त्याला मागे ओढतो तर ऋषिकेश वळून बघतो तेव्हा सारंगचा चेहरा त्याला दिसतो आणि शेवटी देवाने ऋषिकेश आणि सारंग यांची भेट घडवलेली असते आणि जानकीला तिच्या तपश्चर्याचे फळ दिलेले असते। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।